भाजपचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। बीजेपीच्या स्थानिक कार्यालयाचं उद्घाटन होतं। मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मोहित कंबोज हे उत्तर भारतीयांचे नेते सुद्धा आहेत, ते उपस्थित होते। त्यांच्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। कंबोज यांच्या सुरक्षेसाठी भाजपचे कार्यकर्ते त्यावेळी सरसावले आणि त्याच वेळेला मनसेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। पोलिसांनी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केलाय आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकारानंतर कांदिवलीच्या अप्पापाडा इथे काही काळ तणावाचं वातावरण होतं, पण पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही। भाजपचे कार्यकर्ते हे कंबोज यांच्या बचावासाठी सरसावले। लाठीमारानंतर कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात येतात। कांदिवलीतल्या अप्पापाडा इथे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। गेल्या परप्रांतीच्या मुद्द्यावरून कंबोज आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत। मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंबोज यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। यावेळी कंबोज यांच्या संरक्षणासाठी भाजपचे कार्यकर्ते पुढे सरसावले होते। आपण ही दृश्य पाहतोय कांदिवलीतल्या अप्पापाडा येथील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। यावेळेला गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। कांदिवलीतील पूर्वेला काही काळ त्यामुळे तणावाचं वातावरण होतं। कांदिवलीतल्या अप्पापाडा या भागात ही घटना घडलेली आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केलेला आहे। स्टंट है या फिर एक सामान्य आदमी जो है वो रिक्शा चला रहा है, उसको अपनी रोजी रोटी कमा लेना चाहिए? नहीं, अपनी रोटी सबको कमाने देना चाहिए ना। सामान्य आदमी पर किसी को तकलीफ नहीं देना चाहिए, किसी को तकलीफ नहीं देना चाहिए। अपना सब कमाए, अपना कमाओ खाओ। किसी को क्या, इससे क्या फ़ायदा हो रहा है? किसी को सब अपना मेहनत कर रहे हैं, अपना खा रहे हैं, अपना कमा रहे हैं ना। आपको क्या लगता है? सही बात है सर, बुरा बोलो। हाँ सही बात है, वही सब अपना कमाए खाए, क्या पड़े करके कोई फायदा नहीं है। गरीब जो अभी झगड़ा हुआ है उससे किसका फायदा हो सकता है? यहाँ उत्तर भारतीय को या मराठी को, किसका फायदा हो सकता है? इसमें किसी का फायदा नहीं होगा। इसमें दोनों जन को मिलजुल के रहना पड़ेगा। इसमें ये नहीं है कि उत्तर भारतीय हो या महाराष्ट्रियन हो या और कहीं प्रांत का आदमी हो, इसमें ऐसा नहीं होना चाहिए। लेकिन आपको लगता है कहीं ये एक पॉलिटिकल रोटी सेकने के लिए ये सब किया जा रहा है? अभी इलेक्शन आ रहे हैं, ये सब पॉलिटिक्स है, पॉलिटिक्स की वजह से सब कर रहे हैं, ऐसा नहीं है। आप सामान्य जो आदमी है, रिक्शा चालक है, जो रोजी रोटी कमाते हैं, उनको इससे कुछ लेना देना नहीं है? नहीं, इससे कुछ लेना देना नहीं है। हमसे इससे कुछ लेना देना नहीं है। बस अपना वो सब लोग क्या कर रहे हैं वो हमारे सबके समझ में नहीं आ रहा है। तुम्ही ऐकलं असेल की हे या भागातले रिक्षा चालक आहेत, उत्तर भारतीय आहेत। यांचं म्हणणं आहे की राजकारण जागी करा तुम्ही, पण जे सामान्य लोक आहेत ज्यांची रोजीरोटी चालते त्या रिक्षावरती, त्यांना कुठे त्रास देऊ नये। कारण का मुंबईत सगळेच जण पैसे कमवायला आलेले आहेत, त्यामुळे राजकारण तुम्ही तुमच्या लेवलने करा, आम्हाला जगू द्या। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। तर आपण पाहिलं की कांदिवली भागातल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या की कुठेतरी हे राजकारण सुरू आहे आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्य आम्हाला बसतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। राज ठाकरे यांनी आपल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात रिक्षा जाळण्यावरून प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं आणि त्याचे पडसाद आता उमटत आहेत। आपल्यासोबत अजित मांढरे आहेत। अजित, कुठेतरी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू आहे, त्याचाच फटका सर्वसामान्यांना बसतोय, अधिक काय सांगशील? नक्कीच गिरीश, आपण ज्या लोकांचे रिएक्शन घेतलं आहे त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्हाला जे काही वाद करायचंय, जे काही राजकारण करायचंय ते तुम्ही राजकीय पातळीवर करा, पण त्याचा फटका कुठे सामान्यांना बसून देऊ नका। सामान्य लोक जे आहेत मुंबईमध्ये, फक्त मराठी माणूस नाही तर अनेक भाषिक लोक आहेत जे मुंबईमध्ये पैसे कमवण्याकरता आलेले आहेत, त्यांची रोजीरोटी चालते, विविध कामं ते लोक करतात। अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने दोन पक्षांनी वाद करून सामान्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी ढवळाढवळ करणे किंवा त्यांना पैसे कमवणे किंवा त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरता त्यांना कुठेतरी त्रास निर्माण करणे, अशा परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत। त्यामुळे लोकांनी देखील विनंती केली, आपण ज्या लोकांचे रिएक्शन घेतलेले आहेत ते उत्तर भारतीय रिक्षा चालक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ह्यांचा जो वाद आहे ह्यांनी यांच्या लेवलवरती तो सोडवावा, पण आम्हाला यामध्ये कुठे त्रास देऊ नका, आम्हाला आमची कामं करू द्या। अजित, कंबोज यांची काय पुढची भूमिका आहे? त्यांच्याशी काय बोलणं झालंय का? मुळात गिरीश, हा संपूर्ण वाद जो आहे, जसं आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानंतर त्यावेळी त्यांनी स्टेटमेंट केलं होतं रिक्षा जाळा म्हणून, त्यानंतर पुढे हा संपूर्ण वाद आला।
कालच मोहित कंबोज यांनी जे वक्तव्य केलं होतं राज ठाकरेंबद्दल, त्यानंतर त्यांचं ऑफिस बनत आलं आणि आज मोहित कंबोज यांनी जो आप्पापाडा भाग आहे, ज्या ठिकाणी कुराळा विलेज आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्यांची उत्तर भारतीय जी संघटना आहे त्यामार्फत एक छोटी सभा घेण्याचं त्यांनी आयोजलं होतं. म्हणजे कुठेतरी या संपूर्ण मुद्द्याचं राजकारण करून उत्तर भारतीय नेते असतील किंवा मराठी नेते असतील, त्या संपूर्ण घटनेचं राजकारण करून लोकांमध्ये आता वातावरण निर्मिती करतायत. कारण का काहीच महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे नेते आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांना कुठेतरी खाद्य पाहिजे, वातावरण गरम करायचं, भावनिक नक्कीच. आणि मुद्द्यांवरती लोकांकडून अजित, मतं मागायची. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे कुठेतरी राजकारण केलं जातंय, कुठेतरी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा तापवला जातोय. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि कंबोज यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. बघूया कंबोज यांची काय भूमिका आहे. इंदोशी येथील आप्पापाडामध्ये मनसे आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने भेटलेत. आपल्यासोबत मोहित कंबोज, आपण त्यांना विचारू नेमकं काय झालं. ते घटनास्थळी होते. मोहितजी, नेमका विषय काय झाला? आपण या रस्त्यावरून जात होता, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगड मारला, नेमका काय प्रकार घडलाय? देखिए, ऐसा है कि हम लोग हर रविवार को यहाँ पे पब्लिक के लिए जनता दरबार करते हैं, जहाँ पे उनकी समस्याओं को सुनते हैं. आज मनसे के कुछ गुंडों लोगों ने अपने कार्यक्रम में जाते समय मेरे पे और मेरे पदाधिकारियों के ऊपर हमला किया, पथराव किया. और जब उसको रिपोर्ट किया तो उन्होंने पथराव करके पुलिस की गाड़ी तक तोड़ी और पुलिस के ऊपर भी अंग के ऊपर आने की कोशिश की. जिसमें आपस में भाजपा और मनसे के कार्यकर्ताओं में बढ़त हुई, जिसमें मनसे के कार्यकर्ताओं को भाजपा ने पकड़ के मारा. अभी मैं बताना चाहता हूँ कि राज ठाकरे की गुंडागर्दी मुंबई में चलेगी ना. अगर प्रशासन को हाथ में लेने की कोशिश करेंगे तो मुंबई पुलिस उनके ऊपर पूरा सख्त कार्रवाई करेगी. और जितने कार्यकर्ताओं ने अपने हाथ में लिया कानून को, वो सबके ऊपर कार्रवाई हो, उनको अरेस्ट करें. आप कहाँ पे थे उस वक्त? और यहाँ पे जो वाकया हुआ, आप कहाँ पे थे? मौके पे था. मेरे ऊपर ही पथराव किया और मेरे ऊपर ही एक कार्यकर्ता ने मुझे बचा लिया. मेरे ऊपर आ गया तो उसके ऊपर सर पे चोट लगी है और सर के ऊपर उसका घाव आया है, उसके ऊपर पत्थर पड़ा. और बाकी तब से उन्होंने 100-200 की संख्या में पर्सनल अटैक करने की कोशिश की. तो सब कार्यकर्ता बीच में आके मुझे प्रोटेक्ट किया और वहाँ पे आपस में भिडत हुई. मोहितजी, लोकशाहीचा मार्ग आहे. तुम्ही स्टेटमेंट केलं, स्टेटमेंटवर समोरून यायला पाहिजे होतं, पण त्या बदल्यात तुमची गाडी फोडली जाते किंवा तुमच्यावरती हल्ला केला जातो. नेमका काय प्रकार घडतोय मुंबईत, किंवा कुठे लोकशाहीचा मुद्दा कुठे पुढे आला की संपूर्ण बाजूलाच झाली लोकशाही? देखिए, ऐसा है कि अभी हम लोग यहाँ पे डेवलपमेंट की राजनीति कर रहे हैं और भारतीय जनता पार्टी यहाँ पे मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र और मेक इन मुंबई के लिए अच्छे कार्यक्रम करी और यहाँ पे हर आदमी को रोजगार मिले और लोगों का यहाँ पे तरक्की और एक डेवलपमेंट की बात चल रही है, जिसके अंदर राज ठाकरे आज फिर से जातिवाद की और एक वो अपनी लिमिटेड राजनीति लेके दोबारा अपने आप को जिंदा करने की कोशिश कर रहे हैं. अजित मांढरे, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.